प्रचारासाठी त्यांना मुद्दा नाही आहे ना की बाबा मी आता काय घेऊन जायचं लोकांच्या समोर। त्यासाठी त्यांनी हा राजकीय केलेला स्टंट आहे। मुस्लिम साहेबांचा विकास कामाचा धडाका, लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा धडाका, सकाळी 5 वाजल्यापासून त्यांचं चाललेलं काम त्या देवावरती येणार। डांबरी रस्ते सगळे गावातले काम केले ओके मध्ये, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे नावाने एखाद्याला एकदा बघितली त्याला नावाने बोलले आणि तिच्या कुठलंही काम असू दे वैयक्तिक जायचं आणि भेटायचं 5:30 माणूस तयार असतो। त्यामुळे साहेबांचं कामच असं आहे की खटक्या बोट जाग्यावर पडली। ह्यांच्याकडे जायचं झालं तर काय पाहिजे, कोणाला घेऊन जायला पाहिजे आणि ओळख नाही हो, ओळखी पाहिजे माणसाला, सामान्य माणूस जाऊ शकत नाही हो। आम्हाला मुश्रीफच, दुसरं आम्हाला नाव पण लक्षात येत नाही काय असं ना, तर कोण उभारला असेल आमच्या मनात घेण्यात काय नाही। आमचं साहेब मुश्रीफ साहेब 1 नंबर येणार 100%। तुमचे ते नावच काढू नका आणि आम्हाला त्याचं नाव पण माहित नसतं एकेकाला। आज मुश्रीफ साहेब आज लहान मुलापासून आज ज्येष्ठापर्यंत ओळखतात। तसं विरोधी मार्ग काय ह्या 5 वर्षांनी त्या परिषद फक्त येतात निवडणुकीसाठी। जेवढे कॅबिनेट मिनिस्टर असताना सुद्धा ते सहजासाठी उपलब्ध होतात ही खरोखर सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। तर मुश्रीफ साहेबांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर या गावासाठी त्यांनी 17,25,00,000चा निधी दिलेला आहे। लोकांच्या मनात आता आम्ही इथून जाणून घेतोय लोकांच्याकडनं, तर शक्यतो साहेबांच्या नावाच्यावर कोणाचं नाव घेत नाहीत लोक। त्यानंतर माझ्या संजय घाडगे गटाचा सुद्धा पाठिंबा त्यांना आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। जिथं दुर्दम आजार झालेला आहे माणसाला, एवढ्या मोठ्या आजाराचा इलाज करणारे डॉक्टर महाडॉक्टर म्हणजे साहेबांच्याकडे बघितलं जातंय। कारण हा पेशंट गावातून डायरेक्ट मुंबईला नेला जातो, तिथं इलाज करून त्यांना परत आणून सोडलं जातं। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण राजकीय विद्यापीठ समोर जाणाऱ्या कागल तालुक्यामध्ये आहोत आणि कागल तालुक्यामधील बाचणी या गावामध्ये लोकांच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत। सध्या बाचणी गावच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक आपण उभे आहोत। त्या ठिकाणी नागरिक आहेत। आता काय नाव तुमचं? हिंदराव पाटील, HB पाटील म्हणतात, वीरभद्र विकास सोसायटीचा व्हाईस चेअरमन। आता मला एक सांगा की कागल तालुक्यामध्ये आता ती निवडणूक लागलेली आहे। हो, अगदी बरोबर। ती चुरशीची होईल का एकतर्फी होईल? नाही, चुरशीचा हा विषयच येत नाही ना, कारण हे आता जवळजवळ साहेबांची 6वी इलेक्शन आहे। साहेबांची म्हणजे मुश्रीफ साहेबांची, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते आता लढत आहेत, त्यांची ही 6वी टर्म आहे आणि यावेळेला ते निवडून येणार 100% खरं आहे, कारण एकतर्फीच होणार आहे ही इलेक्शन। याच्यात म्हणजे चुरस काय विषय येणार नाही। बरं, आता मला एक सांगा की कागल तालुक्यामध्ये 3 गड एका बाजूला आहेत, त्यानंतर आपले समरजित राजे एका ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर एका ठिकाणी निवडणूक लढताना एक जण नवीन संधी द्या आणि विकास करूया असं म्हणतात। त्याच्याबद्दल आपल्याला काय आता नवीन संधी द्या ह्या त्यांचं म्हणणं, म्हणजे त्यांच्यावर दुसरा काही मुद्दाच नाही। प्रचारासाठी त्यांना मुद्दाच नाही आहे ना की बाबा मी आता काय घेऊन जायचं लोकांच्या समोर। त्यासाठी त्यांनी हा राजकीय केलेला स्टंट आहे की त्यांना बाबा एक म्हणजे संधी द्या, मी म्हणजे संधीचं सोनं करतो, पण सोनं करण्यासारखं आता काय राहिलेलंच नाही। जवळजवळ साहेबांनी एक 80-85% कामं पूर्ण झालेत आणि जी उर्वरित आहेत ते काम इथून पुढच्या काळात साहेब 100% मार्गी लावतील। साहेबच येणार 100%। का साहेब का निवडून येते म्हणताय? काय कामच तरी कामं केले नाही, एवढे सगळे बांधलेले इथे आणि मग ते काय पैसा दिलेला आहे पाचनीत, त्याच्यामुळे पाचनी सर्व लोक साहेबांना मदत करणार। बरं, ते परिवर्तन करा म्हणतात ना, तिचं काय करायचंय? परिवर्तन काय करतात हे काय होत नाही का? साहेबांनी कामं केले तुमच्या बाचणी गावात, कामं केलेत काय? पुष्कळ कामं केले। बरं, आता एक सांगा, तुम्ही आता शेताकडनं आलाय, शेतीसाठी काय आमदारांनी काय केलंय? काय केले की वीज माफ केलेले, शेतीची वीज माफ केल्या, त्यामुळे ही निवडणूक कोण? साहेबच जिंकणार। मुश्रीफ साहेब येणार। मुश्रीफ साहेब का निवडून येते सोडते आपल्याला? मुश्रीफ साहेबांचा विकास कामाचा धडाका, लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा धडाका, सकाळी 5 वाजल्यापासून त्यांचं चाललेलं काम त्या देवावरती येणार, 100% येणार। कामाच्या खटक्यावर जाग्यावर पलटे आहे। सकाळी 5 वाजल्यापासून जो माणूस जाईल, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कोणी असू दे, त्याचं काम ते साहेब समाधानपूर्वक करतात। त्यामुळे साहेबांचं कामच असं आहे की खटक्या बोट जाग्यावर पलटी आहे। काय चुरस वगैरे वाटते काय? काय एकतर्फी होणार, चोरशीचा विषयच येत नाही। लोक म्हणतात चोरस 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 चोरस, मला तरी काय वाटत नाही, चोरस होणार पण नाही, एकतर्फी येणार साहेब। मुश्रीफ साहेबच येणार। मुश्रीफ साहेबांनी कामं भरपूर केलेले आहेत, त्याच्यामुळे मुश्रीफ साहेबांनीच मतदान टाकणार। बरं, तुम्ही काय करताय? आम्ही वडापावचं दुकान आहे, हॉटेल आहे, हॉटेल। बरं, आता मला सांगा 25 वर्ष या ठिकाणी मुश्रीफ साहेब आमदार आहेत। होय, तुमच्या बाचणी गावात विकास झालाय काय? झालाय काय काय केलंय गावात?
डांबरी रस्ते केल्यात, पुलाचं काम केलंय, तिथनं दवाखान्याचं काम केलंय, तिथनं डांबरी रस्ते सगळे गावातले काम केले ओके मध्ये. बर मग काय काय चुरस वाढते काय एकतर्फी होणार निवडणूक? एकतर्फीच मुश्रीफ साहेबच यावेळेमध्ये. मुश्रीफ साहेबांनी आता काय जास्त मत मिळतील असं वाटायला का त्यांचं पूर्वीचं कार्य आहे सगळं लहानापासून मोठ्यापर्यंत सगळं नावाने एखाद्याला एकदा बघितली त्याला नावाने बोलवतात आणि त्यांच्या कुठलंही काम असू दे वैयक्तिक जायचं आणि भेटायचं 5:30ला माणूस तयार असतो. त्यामुळे त्यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती कुठल्याही नेत्यामध्ये नाही आज. त्यामुळे का नाही त्यांना कुठलंही काम म्हणजे गेलं ती रिकामावर तिथं माणूस पडताना सामान्य माणूस असं कधीच होत नाही. की आमच्या सुद्धा उदाहरणावरून मी सांगावलं की आम्ही गेलतो त्यावेळी माझ्या कामासाठी गेलेलो, माझं काम त्याने आता करून तयार ठेवलं. त्यामुळे अशा माणसाला आपण निवडून दिलंच पाहिजे. तर सर्वसामान्याचा नेता आहे तो. म्हणजे आता ह्यांच्याकडे जायचं झालं तर काय पाहिजे, कोणाला घेऊन जायला पाहिजे आणि ओळख नाही हो, ओळखी पाहिजे माणसाला. सामान्य माणूस जाऊ शकत नाही हो, मुजरा करीन हे कोण जाणार. त्याच्यामुळे आता कुठल्याही सुशिक्षित माणसाला मुजऱ्याचं काय नाव काढणार हे असल्यामुळं सर्वसामान्य माणसं काही नाही साहेबांचीच म्हणतात त्याला, साहेबांचीच हवा. तरी ते आता म्हणत असेल ते या झालं ते झालं तरी तर साहेबांच्या शिवाय काही दुसरा उपायच नाही तो लोकांच्याकडे. मी एक अल्पसंख्यातला माणूस आहे, पण तरी सुद्धा मला साहेबांनी पद दिलं किंवा पंचायत समितीच्या पर्यंत मला त्यांनी पोहोचवलं. नुसतंच पोहोचवलं नाही तर त्यांनी मला उपसभापती सुद्धा केलं. अशा माणसाचं कार्य एवढं महान आहे की सांगण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळं त्यांना ही इलेक्शन 100% यशस्वी होणारच आहे, तर त्यात मात्र शंका नाही. बरं चुरस अशी वाटते काय? चुरस जरी असलं तरी काही शंका घ्यायची काय साहेब गरजच नाही. आणि आम्ही काय असे हे नाही की बाबा आपण थंड बसलोय, जे आहे ते आमच्यापर्यंत काम चालूच आहे, त्यामुळे काही अडचण नाही. बरं आता काय विकास वगैरे पोहोचलाय काय गावामध्ये? आपल्या गावात एकही काम शिल्लक राहिलेलं नाही, सगळं काम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. टोटल एकही गली बो किंवा एखादा रस्ता किंवा जिथं जात नाही तिथं पिंबोळा घातलेला आहेत, त्यामुळे काही अडचण नाही, सगळं ओके काम आहे. मंदिरं तरी सगळे ओके आहेत, काही अडचण नाही. साहेब आमचा हसन मुश्रीफ साहेब का हो म्हणजे अहो ते केले दिसतेच नाही. आता एवढं लहान मूल जरी तुम्हाला बघितलं तर ते सांगेल. ते ऑपरेशन असू दे, देव असू दे, रस्ते असू दे, गटरे असू देत, काही असू देत, सगळं साधा म्हणजे गरिबांचा नेता आहे तो. म्हणून आम्हाला मुश्रीफच, दुसरं आम्हाला नाव पण लक्षात येत नाही कोणाचं काय असेल ना तर कोण उभारला असेल. आमच्या मनात घेण्यात काय नाही, आमचं साहेबच. कारण आमची कामं भरपूर केल्यात, आमच्या वडिलापासून भावापर्यंत, आमच्या सगळ्या मुलांच्या पर्यंत, सगळ्यांच्या पर्यंत आमच्या साहेबांनी काम केलं. आम्ही सगळ्यांना सांगतो साहेबच एकच. कागल निवडणूक काय हसन मुश्रीफ साहेब एक नंबर निवडून येणार. त्यांचं कामच तसं आहे ना. आज प्रत्येकाच्या अडीअडचणीला, प्रत्येकाच्या मदतीला, गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारा नेता आहे. सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेले नेते आहेत. आज जर विरोधी उमेदवार तुम्ही बघितला तर आज ह्या 5 वर्षांनी त्या 5 वर्षांनी तुम्हाला जवळ येणार आणि आम्हाला त्याचं नाव पण माहित नसतं एकेकाला. आज मुश्रीफ साहेब आज लहान मुलापासून आज ज्येष्ठापर्यंत ओळखतात. तसं विरोधी मार्ग ह्या 5 वर्षांनी त्या परिषद फक्त येतात निवडणुकीसाठी. मुश्रीफ साहेब 1 नंबर नाही येणार, काय सांगता? 100%. म्हणजे ते नावच काढू नका. आता आपल्या इथं जवळजवळ 80% मतदान होईल. बर बाचणीतलं गावात लीड घेणार म्हणताय? गावात लीड की पहिल्यापासून सुरुवात बाचणीची आहे. चांगलं होणार, 1 नंबर येणार, बघायचं कारण नाही. आता जागे राहिल्या पाहिजे. पैलवान कुस्ती करणारा तो जागेत राहणार, त्याच्यामध्ये आपण राहिलंच पाहिजे. गवतून चालत नाही, झोपून चालत नाही, जागे राहिले पाहिजे. हसन मुश्रीफ साहेबांची निवडून येणार. कारण बाचणी गावात एक 10 पैशाचे गाडी गटांनी काम केलेलं नाही. 30 वर्ष मी संजय गाडगेचा कार्यकर्ता आहे आणि पहिल्यांदाच मी मुश्रीफ साहेबांना मतदान देत आहे. कारण संजय गाडगे गटाचा असल्यामुळं आम्हाला मुश्रीफला मतदान देता येत नव्हतं. पण आमचे संजय गाडगेच आता सध्या मुश्रीफ साहेबांच्या सोबत असल्यामुळं बाचणी 30 वर्षाचं जे काय काम केले मुश्रीफ साहेबाशिवाय कोणी केलेलं नाही. ते माझ्या तरी म्हणून मुश्रीफ साहेब कमीत कमी 50-60 हजार मात्र निवडून येईल. या निवडणुकीमध्ये गेली 25 वर्ष आपले जे विद्यमान आमदार आहेत, आमदार मुश्रीफ साहेब, तर खरोखरच त्यांनी अगदी तळागाळापर्यंत गेली 25 वर्ष सर्व विकास कामं जे आहेत त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, आरोग्याच्या विविध योजना असतील, त्याचबरोबर गावोगावी रस्ते असतील, तर या सर्व सोयी अगदी म्हणजे विकास कामं पूर्ण केलेली आहे. आणि निश्चितच ते घराघरापर्यंत म्हणजे अगदी सकाळी पहाटे उठल्यापासून
संध्याकाळपर्यंत ती कुणाची कधीही वेळ प्रत्येकांना भेटण्याची आहे ती कधीही टाळत नाही. आणि विकास कामं एवढी करणार आणि सर्वसामान्य लोकांनाही कधीही म्हणजे एवढे कॅबिनेट मिनिस्टर असताना सुद्धा ते सहजासहजी उपलब्ध होतात ही खरोखर सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागं सर्व जनता ही निश्चित कागल तालुक्यातील आजरा गडिंग्लजमध्ये राहणार आणि त्यांचा विजय हा निश्चित होणार यामध्ये कुठलीही शंका नाही. कागल तालुक्यामध्ये फक्त हसन मुश्रीफ साहेबच निवडून येणार, कारण त्यांचं जे कार्य आहे ते आबाल वृद्धापासून लहान थोरापासून सर्वांच्यासाठी काम दिवस रात्र चालू आहे. त्याचबरोबर सकाळी 5:30 वाजता सकाळी उठून गोरगरिबांच्या प्रश्न सोडवणूक करणारे या महाराष्ट्रामध्ये माननीय मुश्रीफ साहेब यांच्यासारखा कुणीही दुसरा नेता नाही. आणि मुश्रीफ साहेबांच्या शिवाय या महाराष्ट्राला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला तरी कुणीही म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या शिवाय कुणीही पर्याय नाही. जे मुश्रीफ साहेबांचं काम आहे ते या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही नेत्याने आजपर्यंत केलेलं नसेल. त्याचमध्ये ऑपरेशनचं काम असेल किंवा सामाजिक कामं असतील, जे काही गोरगरिबांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सोडवणूक करणारे येणाऱ्या प्रत्येक आपला मतदार किंवा आपला जो गोरगरीब कोणीही असू दे तो कोणत्याही गटातटाचा काहीही न विचारपूस करता त्या माणसाची कशी आपल्याकडून सोडवणूक होईल किंवा त्याच्या प्रश्नाचं काय निर्गत लावता येईल हा एकमेव पाहणारा नेता या महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर फक्त माननीय हसन मुश्रीफ साहेब आहेत. त्यांच्याशिवाय पर्याय नाही. काय मुश्रीफ साहेबांचं इथं चांगलं म्हणजे वातावरण चांगलं आहे. त्यांनी बरेचसेच कामं केलेले आहेत कागल तालुक्यामध्ये. कागल तालुक्याचा बराचसाच विकास झालेला आहे. आणि विकास म्हणजे तिथं कुठे काही शिल्लक असं काय नाही राहिलेलं नाही की बाबा तिथं मी ते करतो. त्यामुळं त्यांचं एक चांगलं वजन आणि चांगलं एक त्यांचं हे आहे, पारडं जड आहे कागल तालुक्यामध्ये. एकतर्फी निवडून असं वाटतंय. हो होईल होणार. कागल तालुक्याचे विकासाचे महामेरू या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ 6व्यांदा रिंगणात आहेत. आणि मी बाबा गटाचा कार्यकर्ता आहे, बाबा गटाचा प्रमुख कार्यकर्ता आहे. बाबांनी 3 महिन्यापूर्वी मुश्रीफ साहेबांना जो पाठिंबा दिलेला आहे आणि एकनिष्ठेनं मुश्रीफ आणि बाबा गट इथं एकनिष्ठेनं काम करत आहे. तर मुश्रीफ साहेबांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर या गावासाठी त्यांनी 17,25,00,000चा निधी दिलेला आहे. पाठीमागे शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय हे सुद्धा हे मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्यातून निधीतून झालेला आहे. त्याशिवाय गोरगरिबांचे श्रावणबाळ, कारण विधवा महिलांचं पेन्शनचं काम असेल यासाठी साहेबांचा मोठा पुढाकार असतो. आणि श्रावणबाळ यांना महाराष्ट्रातलं एकमेव श्रावणबाळ असे त्यांना म्हटलं जातं. दुसरी त्यांना उपाधी आहे की मंदिरवाले बाबा यांनी 750 मंदिरांना निधी दिलेला आहे. आणि आमच्या गावातील सुद्धा एक 8-10 मंदिरांना सुद्धा निधी दिलेला आहे. मला कागलचे राम मंदिर असेल, मुरकुडचे अंबाबाई मंदिर असेल, शेवटी आमच्या इथं परवा एक कार्यक्रम झाला मरगुबाई मंदिर, त्या सुद्धा मंदिराला 10 लाखाचा निधी दिलेला आहे. साहेबांचं काम सांगण्यासारखं आहे. साहेब म्हणजे जिथं दुर्दम आजार झालेला आहे माणसाला, एवढ्या मोठ्या आजाराचा इलाज करणारे डॉक्टर, महाडॉक्टर म्हणजे साहेबांच्याकडे बघितलं जातं. कारण हा पेशंट गावातून डायरेक्ट मुंबईला नेला जातो, तिथं इलाज करून त्यांना परत आणून सोडलं जातं. अशी सिस्टीममध्ये काम साहेबांचं चालतं, म्हणून त्यांना महाडॉक्टर ही पदवी दिलेली आहे. त्यानंतर साहेबांचं दुसरं एक काम सांगावं आनंदानं वाटतंय की साहेबांच्याकडे कामगार कल्याण खातं आलं, कामगार मंत्री. आम्हाला वाटलं की दुय्यम दर्जाचं खातं असावं, पण कामगार मंत्री असताना साहेबांनी कामगारांच्या विविध योजना राबवल्या. त्या घरकुलपासून शैक्षणिक शिष्यवृत्तीपर्यंत लोकांना इंजिनिअरिंग कॉलेजसाठी 60,000 आणि मेडिकलसाठी 1 लाखाचा शिष्यवृत्ती प्राप्त करून दिली. साहेबांचं काम असं बोलतंय की साहेबांच्या ह्या कामाला हे करून लोकांनी कागलमध्ये असला शिवाजी महाराजांचा पुतळा, सरसेनापती कापशी येथे असला संताजी महाराजांचा पुतळा, संभाजीराजांचा पुतळा आणि परवाच पन्हाळ्याला सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 25 लाखाचा निधी सुपूर्द केलेला आहे. कारण साहेब हे पालकमंत्री झाल्यानंतर आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोल्हापूरला 1275 कोटी रुपयाचा शेंडा पार्कमध्ये 1100 बेडचं हॉस्पिटल साहेबांनी तयार म्हणजे परवा उद्घाटन झालेलं आहे. त्याशिवाय शासकीय महाविद्यालय मोजे सांगावमध्ये झालेलं आहे. उत्तूरमध्ये निसर्गोपचार तज्ञाचं एक कॉलेज तयार झालेलं आहे. वाढपी गट असला तर कागल तालुक्याच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलण्याचं साहेब काम करत आहेत. 288 आमदारामध्ये साहेबांचा कदाचित 2रा-3रा क्रमांक लागतोय. कारण अर्थमंत्री राज्याच्या चाव्या साहेबांचे नेते अजित पवारांचे हस्ते आहेत. आणि ह्या जिल्ह्याची खजिना म्हणजे नियोजन मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळं जे नियोजन मंडळाचे जे चावे आहे ते साहेबांच्या हातात आहे. त्यामुळे परवा सुद्धा आमच्या गावात साहेबांनी PSC सेंटरला 7 कोटीचा निधी दिला. विकासाचे महामेरू असणारे साहेब. आणि असंच साहेबांना या 6व्यांदा संधी दिली तर साहेब विजयाचा षटकार 100% मारतील. एवढ्या मोठ्या मताधिकाने साहेब विजय होतील. कारण या केलेल्या विकासाला गती देण्याचं काम, कारण ह्या रथाचं हे जो विकास रथ चालू आहे या विकास रथाचं एक पाऊल बऱ्यापैकी निवडणूक एकतर्फी होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. कारण मुश्रीफ साहेब 100% निवडून येतील यात काही मात्र शंका नाही. बरं, आता तुम्ही सांगितलं की संजय बाबा गाडगे गटाचे तुम्ही सदस्य या ठिकाणी आहात. संजय बाबा गाडगे असतील किंवा संजय मंडलिक हे मुश्रीफ साहेबांवर आहेत.
तर दुसऱ्या बाजूला जो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आहे तो एकटा आहे, तरी देखील चुरस होणार असं सगळीकडे म्हटलं जाते, त्याबद्दल काय सांगा? नाही, चुरसही होणारच नाही. संजयबाबा घाडगे गटा व अमरीशदादा प्रेमी पूर्ण ताकदीनिशी अगदी मुश्रीफ साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या पुढे एक पाऊल करून प्रचार करत आहेत व मुश्रीफ साहेबांना नक्की 100% साथ देतील. त्यामुळे मुश्रीफ साहेब हे निवडून 100% येतील. बरं, तुमच्या या सगळ्या जो भाग आहे, भाजपे सोडलं तर आजूबाजूला भरपूर खेडे आहेत, त्या खेडेगावांमध्ये विकास जो आहे तो पोहोचलाय काय? 100% विकास पोहोचला. आज बाचणीच गाव धरलं तर बाचणी गावामध्ये 17,25,00,000ची कामं ही मुश्रीफ साहेबांच्या निधी पूर्ण झालेली आहे. मग शाश्वत जे विरोधक म्हणत आहेत शाश्वत विकास करणार, विकासच करायला जागा शिल्लक नाही तर कोणता विकास करणार? बरं, आणखीन आता एक होतं की आता मी मगाशीच चाललंय की विकास आहे, त्याचबरोबर तरुणांसाठी रोजगार असेल किंवा शिक्षण व्यवस्था असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या देखील या विद्यमान आमदारांनी केल्या आहेत काय? 100% केले आहेत. आज MIDC मध्ये आपल्या कितीतरी मुलं MIDC मध्ये जातात. MIDC मध्ये नवीन नवीन रोजगार येत आहेत. विरोधक उगाच अफवा उठवत आहेत की MIDC मधून रोजगार जात आहेत, पण असं कोणतंही नाही. प्रत्येक कंपनीमध्ये मुलांची संख्या कामाला वाढत आहे. प्रत्येक नवनवीन उद्योग कागल MIDC मध्ये येत आहेत. त्यामुळं युवा मुलांना नोकरी संधी निर्माण होत आहे. आम्ही सर्व युवा कार्यकर्त्यांनी अमरीशदादांच्या साथीनं व संजयबाबांच्या आशीर्वादानं मुश्रीफ साहेबांना 100% आम्ही निवडून देण्यात मोलाचा पुढाकार घेऊ व निवडून देऊ, ही ग्वाही मी आज बाचणीतील युवा कार्यकर्त्यांच्या वतीने देत आहे. मुश्रीफ साहेब अहो तिने सगळे कार्यक्रम केले, सगळं गावातने सगळे हे केलंय, विकास कामं केल्या, 750 मंदिर बांधल्यात, सगळं तिने सगळं आरोग्य हे सगळं केलंय, दवाखाना केल्या, सगळ्या गोरगरिबांनी जनतेने तिने साथ दिली आहे. तेच निवडून येणार नक्कीच. आणखीन एक महिला भगिनी, ताई काय नाव तुमचं? मनीषा राजाराम सडलकर. कोण निवडून येणार? मुश्रीफ साहेब. त्यांनी कामं विकास कामं भरपूर केल्यात बाचणी गावामध्ये आणि तालुक्यातच केल्यात, सगळीकडे कामं केल्यात भरपूर. बरं, ते महिलांसाठी ज्या योजना काढल्या त्या पोहोचल्यात का तुमच्यापर्यंत? पोहोचल्यात सगळ्यांनी पोहोचल्या. चांगले केले हे साहेबांनी. साहेबांनी सगळ्या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचल्या. साहेबच आमचे निवडून येणार. मुश्रीफ साहेबच निवडून येणार. मुश्रीफ साहेब गडाळच येणार. मुश्रीफ साहेबच निवडून येणार. बाचणी गावात गोरगरिबांची साहेबांनी कामं केलीत. महिलांना निराधार पेन्सिल, लाडकी बहीण योजना, परत जे गरीब गोरगरीब आहे त्यांची ऑपरेशन, शाळा, रस्ते, देव मंदिर सगळे मुश्रीफ साहेबांनी बांधलीत. आणि बाचणीचा विकास मुश्रीफ साहेबांनी केला. मुश्रीफ साहेबांचा विजय आहे. मुश्रीफ साहेब निवडून येईल का हो? काम त्याची कामं घ्यायची तशी केलेली, काही अगोदर काम केलं का नाही, कुणी वेगळ्या बारक्या पोरांना सांगावं कामं केलेली, म्हणून कुठेतरी जाण माणूस ठेवणार की का नाही ठेवणार आहे त्याबद्दल असं म्हणून म्हणतो की निवडून साहेब येणार असं मला खात्री वाटतं. कागलचे आमच्या महायुतीचे उमेदवार माननीय मुश्रीफ साहेब यांची पक्षाकडून तिकीट देऊन त्यांनी उमेदवारी दिलेले आहे. त्यांचे ह्या ग्रामसेवक मंत्री असताना किंवा त्यांच्या ह्या 25 वर्षाच्या सुद्धा आमदारकी व मंत्रिमंडळ या कार्यक्रमामध्ये झालेली कामे, त्यामुळे त्यांचा विजय नक्कीच सोयीस्कर व सोपा होईल अशी मला खात्री आहे. बरं, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच 2 गटांना निवडणूक आहे. गेल्या वेळेला शरद पवार यांचे उमेदवार हसन मुश्रीफ होते, यावेळेला राजे समरजितसिंह गाडगे त्यांचे उमेदवार आहेत. काय एकंदरीत याचा परिणाम असा होईल काय? नाही, आमच्या कागल तालुक्यामध्ये पक्षापेक्षा गटाला महत्व आहे. म्हणजे गाडगे गटामध्ये जे संजयबाबांचा गट असेल किंवा राजे साहेबांचा गट असेल आणि आमच्यामध्ये मंडली गट असेल किंवा मुश्रीफ साहेबांचा गट असेल, त्यामुळे इथं पक्षापेक्षा किंवा अजित पवार गट असतील किंवा शरद पवार गट ह्याच्यापेक्षा सुद्धा जरा स्थानिक लेवलच्या गटबाजीला महत्वाचं मतदार कौल देतात. त्यामुळे इथं पक्षाशी काही एवढा फारसा संबंध येऊ शकत नाही. कागलच्या निवडणुकीत साहेबाशिवाय पर्याय नाही, मुश्रीफ साहेबांच्या शिवाय पर्याय नाही. एक तर साहेबांचं काम सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10-11 पर्यंत काही लोकांच्या सेवेसाठी हजर असतात. त्यामुळे लोकांच्या मनातला आमदार हे साहेबांचा आता 25 वर्षाचे चाललेला आहे लोकांच्याकडे. त्यामुळे लोकांच्या मनात आता आम्ही इथून जाणून घेतोय लोकांच्याकडनं, तर शक्यतो साहेबांच्या नावाशिवाय कोणाचं नाव घेत नाहीत लोक. असं आता चालू आहेत. बरं, आणखीन आता तुमचा हा छोटासा व्यवसाय या ठिकाणी आहे, तर तुम्ही कधी जर साहेबांकडे गेलात समजा किंवा आमदारांकडे गेलात की म्हणजे कर्ज किंवा कुठल्या या गोष्टी असतील तर तुम्हाला कधी भेटलेत काय, कुठले किंवा तुमचं प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह केला? साहेबांनी कधी गेलोय आपण आणि तिथे भेटाय नाहीत असं कधी झालेलं नाही. आम्ही ज्या वेळेला जाईल त्यावेळेला साहेब बाबा तिथं अजून बाबा काय काम आहे तुमचं, कशासाठी आलाय, काय आलाय,
आणि ते कामाची सगळी पूर्तता ऐकून आपले काम आपलं कसं होईल आणि आपला माणूस कसा खुश होऊन राहील ह्या ह्याच्यात साहेबांचं कायम सदैव त्यांचं लक्ष असतं त्यात. आज जर बघायला गेलं तर आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफच यावेळेला पण निवडून येतील अशी परिस्थिती पूर्ण तालुक्यामध्ये आहे. आणि बघायला गेलं की आमचे आदरणीय नेते माजी खासदार संजय मंडलिक साहेब यांचं पाठबळ त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर माझ्या आमदार संजय घाटगे गटाचा सुद्धा पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय. आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी आणि पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी महायुतीचाच विजय या तालुक्यामध्ये होणार आहे आणि होईल अशी आम्हाला खात्री आहे. बरं, कागल, गडिंग्लज आणि उत्तूर या विधानसभा मतदारसंघामध्ये चुरस बघायला मिळते असं सगळीकडे वातावरण झालेलं आहे. नेमकं त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? प्रत्येक निवडणुकीमध्ये ही चुरस अशी निर्माण केली जाते. असं बघायला गेली की चुरस वगैरे हा प्रकार का नसतोय. एका बाजून चुरस निर्माण केली जाते पण चुरस वगैरे काही नाही. ही निवडणूक ही तर्फे होणार आहे आणि मुश्रीफ साहेबांचा विजय हा निश्चित आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.